झी 24 तास एक पाऊल पुढे। गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेले आमदार राम कदम आता काशी यात्रेला निघालेत। आपल्या मतदारसंघामधल्या वृद्ध नागरिकांना मोफत काशी यात्रा घडवून काही प्रमाणात का होईना पुण्य पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न राम कदम या निमित्तानं करतायत। बँड बाजासह फुलं उधळत चाललेली ही कुठली मिरवणूक नाही, ही आहे मनसेचे वादग्रस्त आमदार राम कदम यांची काशी यात्रा। पोलीस मारहाण प्रकरणात कोठडीची हवा खाऊन आलेले राम कदम आता 2,500 वृद्धांचे श्रावणबाळ बनून काशी यात्रेला निघालेत। अलीकडच्या काही प्रकरणांनी बदनामी ओढवून घेतल्यानंतर मतदारसंघातल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत काशी यात्रा घडवून पुण्य पदरात पाडून घेण्याचा राम कदमांचा हा छोटासा प्रयत्न असावा। अर्थात वर्षभरानंतर होणाऱ्या निवडणुकीचं गणितही त्यात असेल, पण यात्रेकरूंसाठी तर ते श्रावणबाळच आहेत। पहिलीच व्यक्ती बघितली की एवढं त्यांनी आज गरिबांसाठी एवढं लाख मोलाचं काम आधी घेतलेलं आहे, म्हणून त्याला धन्यवाद देतो खूप खूप। कदम साहेबांनी आमची चांगली सोय केली आहे। काशी यात्रा त्यांनी आम्हाला दाखवलं, आमचं पुण्य त्यांनी मोठं घेतलं। आई वडिलांप्रमाणे आम्हाला त्यांनी काशीला चालवलं, याच्यातच आम्ही आभारी आहे। राम कदमांच्या काशी यात्रेसाठी कुर्ला टर्मिनसवरून खास रेल्वे बुक करण्यात आली होती। त्याची जय्यत तयारीही करण्यात आली होती, पण एरवी मीडिया समोर जाणारे राम कदम यावेळी मात्र त्यामुळे त्यांच्या वतीनं किल्ला लढवण्याची जबाबदारी मनसे नेते बाळा नांदगावकरांवर आली। हल्ली स्वतःच्या आई वडिलांची कोण सेवा करत नाही, तर दुसऱ्याच्या आई वडिलांची कोण सेवा करेल। पण खरं श्रावण बाळाचा रोल ते करतायत, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। सामाजिक जाणीवीतून त्यांच्या जवळ आपले ऋण कसे व्यक्त करावेत, तर त्याचं एक उत्तम प्रकारचं हे उदाहरण आहे। या काशी यात्रेसाठी रेल्वेचा खर्च म्हणून 23 लाख रुपये मोजावे लागले। याशिवाय 2,500 लोकांचा खाण्या जेवण्याचा आणि राहण्याचा खर्च पाहता ही यात्रा राम कदमांना 50 लाख रुपयांना तरी पडेल। एवढा खर्च कसा करणार हे राम कदमांनाच माहिती। खरं तर राम कदम कीर्तन प्रवचनही ठोकतात, पण अलीकडच्या काही घटनांनी त्यांची हभप अर्थात हरिभक्त परायण ही प्रतिमा धुळीला मिळाली आहे। त्यामुळे आता 51 लाखांची काशी यात्रा केल्यानंतर पापक्षालन होईल अशी राम कदमांची धारणा असावी। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।